वसई विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाचे आकर्षण आले आहे। सर्वांच्या परिचयाचे लाल कलिंगड मागे पडले असून यंदा पिवळ्या गराचे कलिंगड ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वसई विरारमध्ये उन्हाचा पारा चढू लागल्याने नागरिकांची पावले शीतपेयांकडे वळू लागली आहेत। अशातच आरोग्याला पोषक आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नागरिक हंगामी फळांना पसंती देत असून यंदा वसईच्या बाजारपेठांमध्ये पिवळ्या रंगाचे कलिंगड विशेष आकर्षण ठरत आहे। उन्हाळी फळांचा राजा मानला जाणारा आंबा आणि फणस अद्याप मोठ्या प्रमाणावर बाजारात येण्यापूर्वीच टरबूज, चिबूड आणि द्राक्षांनी बाजारपेठा सजल्या आहेत। साधारणपणे लाल रंगाचा गर असलेली कलिंगडे सर्वांच्या परिचयाची असतात, मात्र यंदा पिवळ्या रंगाच्या गराचे आणि तुलनेने अधिक गोड असणारे कलिंगड खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे। बाहेरून सामान्य कलिंगडाप्रमाणेच गडद हिरव्या रंगाचे दिसणारे हे फळ कापल्यानंतर आतून मात्र ते गडद पिवळ्या रंगाचे निघते। हे कलिंगड लाल रंगाच्या कलिंगडापेक्षा चवीला अधिक रसाळ आणि मधुर आहे। सध्या बाजारात लाल कलिंगडाची विक्री 40 रुपये किलो दराने होत असताना पिवळे कलिंगड 50 रुपये किलो दराने विकले जात आहे। दर काहीसा जास्त असूनही केवळ वेगळेपण आणि उत्कृष्ट चवीमुळे ग्राहक हे कलिंगड आवर्जून खरेदी करत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। पिवळे कलिंगड हे लाल रंगापेक्षा किंचित गोड असते आणि त्यात अ आणि क जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असतात। तसेच पिवळे कलिंगड हे लाल रंगाच्या कलिंगडापेक्षा चांगले मानले जाते, कारण त्यात जास्त अँटीऑक्सिडंट आणि बीटा कॅरोटीन असतात। बीटा कॅरोटीनमुळे कर्करोग आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो। कलिंगडाची मूळ लागवड थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते। भारतात 2018 साली चेन्नईमध्ये याची लागवड सुरू झाली। चेन्नईहून हा माल नाशिकच्या घाऊक बाजारात येतो आणि तिथून आम्ही ते वसईच्या बाजारपेठेत उपलब्ध करतो, असं विक्रेत्यांनी सांगितलं।